मी स्वप्नील माळी पुष्कर ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, द्राक्ष हंगाम सुरू काही ठिकाणी झालाय, काही ठिकाणी सुरू होत आहे. तर बागायतदार मित्रांनो, छाटणी घेण्या अगोदर काही कामं केली पाहिजे. ह्या गोष्टीचं सगळ्यांनी नियोजन करणं महत्त्वाचं आहे. काय होतंय की शेजाऱ्यानं छाटले किंवा मित्रानं छाटले, पाहुण्यानं छाटले म्हणून मी माझा बाग छाटणार आहे. या गोंधळात काय होते, झाड जी सुप्तावस्थेत असते त्याला जागृत करणं राहून जाते आणि तुम्ही ज्या वेळेला छाटणी घेताय त्यावेळेला काही थोडं पाणी सोडताय, युरिया सोडताय, फॉस्फरिक ॲसिड सोडताय, बरीच जण 13-0-45 फॉस्फरिक कॅल्शियम नायट्रेट ही प्रोसेस करत असताना छाटणीच्या अगोदर 2-3 दिवस करताय. हे करत असताना ह्याच्या मागे झाड जागृत होऊन तुम्हाला पांढरी मुळी, व्हाईट रूट डेव्हलप होऊन किंवा झाड ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये येऊन तुम्हाला जे फ्रुटफुलनेस मिळणार आहे तो झाड अनकॉन्शियस कंडिशनमध्ये असताना तुम्हाला तो मिळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा परिस्थितीत तुम्ही झाड छाटणीची पूर्वतयारी करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर काय केलं पाहिजे छाटणीची पूर्वतयारी म्हणजे, छाटणी घेण्या अगोदर 15 दिवस आपल्या प्लॉटला सल्फ्युरिक ॲसिड, सल्फर ट्रीटमेंट करून पाणी भरपूर देऊन झाडला ॲक्टिव्ह स्टेजमध्ये आणणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचा बेसल डोस, मशागती, झाडाचं थोडं रूट पौर्णिंग ह्या गोष्टी होणं फार महत्त्वाचं आहे. तर हे काम करत असताना रूट पौर्णिंग झालं, झाडाला थोडी पांढरी मुळी वरची मशागत झाल्यामुळं ब्रेक होते, त्यावेळेस झाड ॲक्टिव्ह होतं. त्यानंतर तुम्ही जे पाणी चालू करताय, सल्फर ट्रीटमेंट करताय किंवा सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट करताय, अशा परिस्थितीमध्ये जे झाडला न्यूट्रिशन अपटेक व्हायची मदत होते आणि त्यानंतर तुम्ही मायक्रोरायझा देणं, फॉस्फरिक ॲसिड देणं, त्याच्याबरोबर थोडाफार नायट्रोजन अर्लीमध्ये शक्यतो कोण देत नाही, द्यायचं नाही आहे, कारण पाऊस जास्त असला की नायट्रोजन एक्सेस होतो आणि पुढं रोगराईच्या आणि गळकुजीच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. अशा परिस्थितीमध्ये थोडं नायट्रोजन थांबवून फॉस्फरिक ॲसिड देणं किंवा 13-0-45 म्हणजे नायट्रोजन आणि पोटॅश अशा भागात स्वरूपातली खतं, कॅल्शियम नायट्रेट, जिथं कॅल्शियम होईल, सेल चांगल्या स्ट्रॉंग होतील अशा स्वरूपातली खतं जाणं फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कामकाज केलं द्राक्ष शेतीचं, तर पुढे जाऊन म्हणजे तुम्हाला 11, 12, 13, 14, 15व्या दिवशी झाड अनकॉन्शियस कंडिशनमध्ये उठवून लगेच तुम्ही त्याला कामाला लावले अशी परिस्थिती तुमच्यावर उद्भवणार नाही. त्यामुळं काय होईल, गळीगड येणार, बळी जिरणं, गड बाळीवर जाणं ह्या कंडिशन्स तुम्हाला येणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे मशागत करत असताना जो बोधाचा भाग आहे तो उंच करून जे पाटक्यात म्हणतात म्हणजे जे आपला मधला स्पेस असतो त्यात थोडा खोलगट भाग करून तुम्ही पाणी बाहेर जाऊन द्यायची सोय केली तर पाणी साचून मुळी सफोकेट होऊन झाडाच्या मुळ्या बंद पडून जे झाडं लाईव्ह फूड घेत असतंय ते बंद होतं. मुळी अडचणीत आली की ह्या सगळ्या गोष्टी पुढं जाऊन आपल्याला बऱ्याच गोष्टींचा त्रास व्हायला चालू होतोय की गोळीघड, मुळी बंद असली तर दावणी इन्फॅक्ट, करपा ह्या गोष्टींना सामोरं जायला लागतं. तर पहिला मुद्दा म्हणजे फळ छाटणी घेण्या अगोदर छाटणीची पूर्वतयारी करणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीनं जर काम करत केला, छाटणीची पूर्वतयारी घेऊन मग तुमचं हायड्रोजन सायनामाइड, स्टेम वॉशिंग या पद्धतीनं हळूहळू स्टेप बाय स्टेप जर काम केला तर भविष्यात येणाऱ्या अडचणी येत असतात 100%, पण त्याचा अटकाव सुरुवातीपासून केला तर चांगला रिझल्ट आपल्या येणाऱ्या उत्पन्नाला मिळतो. उत्पादन चांगलं येतं, त्रास होत नाही, मानसिक त्रास, काम इन्स्टंट कुठलं तर काम वाढून राहतंय, ह्या गोष्टी होत नाहीत. त्यासाठी छाटणीची पूर्वतयारी करणं
फार गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला आपला येणारा सीझन चांगल्या पद्धतीनं व व्यवस्थित आणि गोड द्राक्षासारखा जाव ही